हे तूच ठरव। जेव्हा तुझ्या मनाला कळेल माझ्या आई बापानं जे स्वप्न बघितलंय, माझ्या आईवडिलांनी जे स्वप्न बघितलंय ते 1600 मीटर अंतरच्या पलीकडे आहे स्वप्न, आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी, आईवडिलांची जिद्द पूर्ण करण्यासाठी, बापाचा मान वाढवण्यासाठी तुला ते 1600 मीटर आईवडिलांचे जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, त्यांचे कष्ट आहे ते 1600 मीटर अंतरावर दिसतील, आणि तेव्हा तो पैकीच्या पैकी गुण घेणार आहे मित्रा। म्हणून सर्वांना सांगायचंय, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 20 जानेवारी पासून सुरू होणारे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये मित्रा तुला फक्त तुझा विचार नाही करायचा, तुझं ग्राउंड 45 येईल, 42 येईल, 50 येईल, हे तेवढा विचार नाही करायचा। फक्त एक विचार कर, तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी केलेले कष्ट आणि त्या कष्टाचं फळ त्याच्या पलीकडे लिहिलेलं आहे। जो गोळा फेकायचा आहे त्या गोळ्याच्या आउट ऑफच्या पलीकडे तुझ्या आई वडिलांचे स्वप्न लपलेले आहे। त्या स्वप्नावर जाऊन तुला काय करायचंय, तुझे हस्ताक्षर मांडायचे, तुझे गुण मांडायचे मित्र त्या ठिकाणी। म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्याला विनंती आहे, परीक्षेला जात असताना टाइमपासून बरेच विद्यार्थी मित्रांनो फक्त मुंबईला फिरायला जाऊ, मुंबई बघून येऊ असे म्हणून काही विद्यार्थी फॉर्म भरतात। माझ्या समोरची गोष्ट आहे मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना व्यवस्थित मला सांगायचंय, ही पोलीस भरती गेली ना मित्रा, वर्ष 2 वर्ष पुन्हा तुला कुठली भरती मिळणार नाही। जे करायचंय पहिला आणि शेवट याच ठिकाणी होणार आहे, पहिला आणि शेवट याच ठिकाणी होईल, आणि इथूनच तुला सुरुवात करायची आणि इथंच तुझं काय असणार आहे, शेवट असणार आहे। हीच भरती आहे